पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कथित रेव पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाला। मात्र आता रोहिणी खडसे यांची पोलिसांनी चौकशी केली। पुणे पोलिसांकडून जवळपास 1.5 तास चौकशी झाली। रोहिणी खडसे यांना पोलिसांनी का बोलवलं, कशा संदर्भात चौकशी झाली, पाहूया त्यावरचा आमचा हा रिपोर्ट। पुण्यामधल्या कथित रेव पार्टी प्रकरणात खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाला। पण आता खेवलकरांच्या पत्नी आणि खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। जवळपास 1.5 तास ही चौकशी झाली। आता रोहिणी खडसेंची चौकशी नेमकी का करण्यात आली तेही पाहूया। रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये सोनार नावाच्या व्यक्तीचं सिम कार्ड होतं। खेवलकर अटकेत असतानाच सोनार या व्यक्तीने आपलं सिम कार्ड हरवल्याचा बनाव करत त्याच नंबरचं नवं सिम कार्ड घेतलं। नवीन सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकून व्हॉट्सअपसह महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आला, असा गंभीर आरोप पोलिसांचा आहे। सूत्रांच्या माहितीनुसार हे संपूर्ण कृत्य रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून केल्याची माहिती सोनार या व्यक्तीनं चौकशीमध्ये दिली। आता ही सोनार नावाची व्यक्ती कोण आहे आणि या प्रकरणात रोहिणींची चौकशी झाल्याचं कळतं। तर सिम कार्ड प्रकरणामध्ये चौकशी झाली का या प्रश्नावर मात्र न्यायप्रविष्ट असं म्हणत रोहिणी खडसेंनी बोलणं टाळलं। चौकशी कोणत्या विषयावरती झाली आणि काय तिथे आतमध्ये चर्चा झाली हे मला मीडियाच्या समोर तरी सांगता येणार नाही, कारण हा सगळा न्यायालयीन विषय आहे आणि त्या संदर्भातली सगळी चर्चा मीडियासमोर करणं योग्य होणार नाही। पण आमच्या सगळ्यांच्या वतीने जेवढं त्यांना कोऑपरेशन अपेक्षित आहे त्या तऱ्हेने आम्ही कोऑपरेट करतोय। 27 जुलैला पुणे पोलिसांनी पुण्यामध्ये एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर छापा टाकला। त्याला रेव पार्टी असं सांगण्यात आलं, पण प्रत्यक्ष ब्लड सॅम्पलमधून खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्ज किंवा इतर अंमली पदार्थांचं सेवनच केलं नाही हे फॉरेन्सिक रिपोर्टमधून स्पष्ट झालं। आमचं आधीपासूनचं सांगणं होतं की डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही आणि त्याच तऱ्हेने आमचं हेही सांगणं होतं की ते निर्दोष आहेत आणि भविष्यात देखील त्यांच्या ह्या केसमधून ते आरामात आणि न्यायालयाच्या लढाईमध्ये आम्ही आमचा विषय जो मांडणार आहे त्यातनं ते बाहेर पडतील आणि न्यायालयाची लढाई ही मला विश्वास आहे आम्ही सगळ्या ठामपणे ही जिंकणार आहोत, कारण सत्य हे आजही सत्यच आहे आणि उद्याही सत्य। कोर्टामध्ये सत्य बाहेर येऊन माझ्या पतीची निर्दोष मुक्तता होणार असा विश्वास रोहिणी खडसेंनी व्यक्त केलाय। त्यासोबतच पुणे पोलिसांची देखील कसोटी कोर्टाच्या सुनावणीच्या वेळी होईल। अजिंक्य धायगुडेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी पुणे। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।